नमस्कार. गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये मी आपलं स्वागत करतो. मूळच्या मराठवाड्यातील व सध्या मंत्रालयामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच प्राप्त झालेला आहे. माध्यम वृत्त सेवेने थेट संवाद या कार्यक्रमामध्ये झूम मीटिंगद्वारे त्यांच्याशी साधलेला संवाद आपण जरूर पाहावा. आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राजपत्रित अधिकारी, माजी भाषा संचालक, मंत्रालयात कार्यरत असलेल्या आणि मूळच्या मराठवाड्यातील ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी थेट संवाद या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत. निमित्त आहे त्यांना नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. मंजुषा यांचे शिक्षण MA संस्कृत PhD पर्यंत झालेले आहे. त्यांचे वडील MSEB मध्ये नोकरीला होते, तेही संस्कृत प्रेमी. आईचाही संस्कृतचा चांगला अभ्यास होता. दत्तात्रय कुलकर्णी हे मंजुषा यांचे पणजोबा नामवंत लेखक होते. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक रचना मराठीत आणल्या होत्या. मंजुषा यांना त्यांच्या आई वडिलांनी संस्कृतमध्ये PhD करण्यास प्रोत्साहित केले. त्यांचे विविध 100 शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. अनेक वर्तमानपत्रातून मंजुषाजी यांचा विविध लेखमाला प्रसिद्ध झालेले आहेत. निवेदन, सूत्रसंचालन, व्याख्यान, काव्यलेखन, ललित लेखन, अभिवाचन, नाट्यप्रयोग, एकपात्री प्रयोग इत्यादी क्षेत्रात मागील 20 वर्षापासून त्यांचे योगदान आहे. अशा या चतुरस्त्र मराठवाड्यातील कन्येचा साहित्य प्रवास आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवेमध्ये थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आपले मनापासून स्वागत करतो. मंजुषाजी, सर्वप्रथम मी आपल्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून स्वागत करतो आणि आपल्या साहित्य प्रवासास शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. विवाह संस्कार हे आपलं पहिलं पुस्तक. तर हे लग्नाच्या वेळी विचारले जाणारे अनेक मंत्र आहेत, ते समजावून सांगण्यासाठी हे पुस्तक तुम्ही लिहिलेले आहे. तर असं पुस्तक का लिहावं असं वाटलं आपल्याला? बऱ्याच वेळेला मला असं वाटलं की हा संस्कार न होता उत्सव झालेला असतो आणि सगळीकडे फक्त एन्जॉयमेंट आणि तो काय म्हणता येईल, येणारे जाणारे आणि एकमेकांना नुसते गिफ्ट देणे, उत्सव, बस उत्सव, एखादा सण जसा आपण साजरा करतो. पण हा संस्कार आहे, हा मूळ भाग आपण विसरतो. अगदी ज्या नवरा नवरीचं लग्न लागत असतं त्यांना सुद्धा आपण नेमक्या काय शपथा घेतो आहोत, कशासाठी हा विवाह अग्नीच्या साक्षीने केला जातो आहे, काय मंत्रांचे अर्थ आहेत, आपण एकमेकांना जे सोबत सहजीवन एकमेकांबरोबर घालवणार आहोत तर ते किती चांगल्या गुणवत्तेचं असायला हवं हे कळतच नाही. आणि म्हणून मला असं जाणवलं की आपल्याला जर संस्कृत येतंय तर याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. आणि मग मी लग्नाला लोक जेव्हा बोलवायची तेव्हा मी त्यांना सांगायची की मी नुसतं लग्न लावण्यासाठी येणार नाही, मंत्रांचे अर्थ सांगायला येईन. आणि एकीकडे गुरुजी मंत्र उच्चारण करायचे आणि एकीकडे मी त्याच विवाहाच्या मंडपात नवरा नवरी आणि सगळ्या मंडपांना मी विवाहाचे मंत्र समजावून सांगत असे. आणि मग नंतर असं झालं की त्याचं पुस्तक काढूया छोटस, की लोकांना एक सहज हातामध्ये महत्वाचे मंत्र कळतील, अर्थ कळतील. अच्छा, तसं काढलं सुरुवातीला पुस्तिका टाईप काढलं ते? हा, म्हणजे छोटं पुस्तकच होतं ते आणि लोकांच्याच उद्देशाने जनसामान्यांना ते कळावं म्हणून. आणि ते खूप प्रसिद्ध झालं, सगळ्यांना आवडलं. लग्नात देणे घेणे असंही व्हायला लागलं त्या पुस्तकाचं. त्यामुळे
त्या पुस्तकाने सुरुवात होऊन माझा साहित्य प्रवास सुरू झाला. म्हणजे तुम्हाला लिखाणाची प्रेरणा आवड तिथनं निर्माण झाली असंच म्हणावं लागेल. लिखाणाची आवड ही तशी बालपणापासून होती, पण पुस्तक रूपामध्ये ते पहिल्यांदा आलं. अच्छा. मी खूप लहान असल्यापासून कविता, निबंध वजा किंवा वैचारिक असं लिहित असे, पण त्याचं शाळा कॉलेजचं ते लिखाण असल्यामुळे त्याला काही प्रकाशनाच्या रूपात आणावं असा कधी विचार केला नव्हता. पण अच्छा. नंतर मात्र हे सगळं पुस्तक रूपाने यायला लागलं. अच्छा. मंजुषाजी, आपण आतापर्यंत कोणकोणती पुस्तक लिहिलेली आहेत आणि त्यात सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक कोणतं आहे? म्हणजे असं लेखकाला सगळेच आवडतात पुस्तक, पण आणि आठवणीत येणारं असं कोणतं पुस्तक आहे तुमचं? विवाह संस्कारच्या नंतर श्यामच्या आईचा मी संस्कृत अनुवाद केला, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाला. आणि आता तो 9वीच्या अभ्यासक्रमात बालभारतीने त्यातला एक पाठ ठेवलेला आहे. त्याच्यानंतर विवेकानंदांची 2 पुस्तकं मी संस्कृतात केली. मराठीमध्ये माझं बरंच लिखाण आहे, ललित, वैचारिक, चरित्रात्मक. त्यात अनिल काकोडकरांचं चरित्र माझं 2 वर्षांपूर्वी प्रकाशित झालं. ते बालकुमारांसाठी मी लिहिलं आहे. त्याच्यानंतर प्राचीन भारतीय समाज म्हणून मी स्मृती ग्रंथांवर आधारित आपल्या प्राचीन भारतीय तत्वज्ञानावर आधारित असं पुस्तक लिहिलंय. स्मृती ग्रंथांवरची माझी पुष्कळ पुस्तकं आहेत. आणि मराठीत तर म्हटलं तसं काव्य, ललित वगैरे हे सगळ्या प्रकारचं लिखाण आहे. आता यातलं सगळ्यात आवडीचं पुस्तक असं काय की आईला 4 लेकरांपैकी कुठलं लेकरू अधिक आवडतं असा प्रश्न येतो. बरोबर. उखाण्यांचं पुस्तक झालं जे द्विभाषिक आहे, एकाच पानावरती समान मराठी उखाणा आणि एकीकडे संस्कृत उखाणा. त्यामुळे पुस्तकं सगळीच आवडलेली आहेत. फक्त एवढंच आहे की मला मराठी ललित आणि काव्य हे अधिक आवडतंच, पण अनुवादामध्ये ही दोन्ही पुस्तकं ज्याला साहित्य अकादमी मिळालं आणि श्यामची आई ही दोन्ही माझी खूप आवडीची. अच्छा. उखाणे हा मराठीतील लेखन प्रकार त्यांनी संस्कृतात आणलेला आहे. संस्कृतमध्ये आपण व्याख्यान पण देता. कमी कालावधीत सर्वाधिक काव्यरचना करण्याचा विक्रम आपण नोंदवलेला आहे. आतापर्यंत किती काव्यरचना आपण केलेल्या आहेत सांगाल का? आतापर्यंत म्हणजे माझ्याकडे आता उपलब्ध आहेत त्या जवळपास 3,500 ते 4,000 मराठी काव्यरचना आहेत. आणि त्या काव्यरचनांमध्ये निसर्गापासून मानवी भावभावना या सगळ्या त्याच्यात चितारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मनाच्या सगळ्या अवस्था त्यात उतरलेल्या आहेत. शीघ्र कवित्व ही एक देणगी लाभलेली आहे ईश्वरी कृपेने. त्यामुळे आता तर असं झालंय की एखाद्याला एखादं चित्र आवडलं तर ती व्यक्ती हक्काने मला सांगते की या चित्रावर आपण कराल का? आणि मी त्यांचं मन न मोडता, कारण रसिक हे आपल्यासाठी, लेखक कवी यांच्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ असतात. तेच खरे दाद देणारे असतात. त्यामुळे त्यांना नाराज न करता मी देखील आलेले चित्र असू देत, एखादा शब्द कोणाला तरी आवडतो. वाढदिवसाच्या तर आता आजकाल अशी जंत्री लागलेली असते की यांच्या वाढदिवसाला तुम्ही काव्यात्मक शुभेच्छा दिल्यात तर फार आवडेल वगैरे. आणि मी ते करते. पण याही पेक्षा माझा निसर्ग हा कवितेतला सगळ्यात मोठा प्रांत आहे. एका फुलावरती 50-50 कविता झालेल्या आहेत. मोगरा घेतला तर मोगऱ्यावरती जवळपास 50-60 कविता आहेत. फुलांवरती 700 ते 800 कविता एकंदरीत माझ्या झालेल्या आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यावरती 500 पेक्षा अधिक कविता आहेत वेगवेगळ्या संदर्भाने. तर निसर्ग माझ्या कवितेत अगदी सहज डोकावतो आणि मी पण तिथे जास्त रमते. आणि त्याला निसर्गाच्या भावना व्यक्त करताना कुठल्याही प्रकारच्या भावना दडवायचं कारण येत नाही. त्या खूप दिलखुलासपणे उतरतात. त्यामुळे मराठीचा तो विश्वविक्रम झाला तो कदाचित त्याचमुळे की खूप कमी कालावधीत सर्वाधिक काव्यरचना माझ्या नावावर नोंदवल्या गेल्या. अलीकडच्या काळामध्ये केलेली काव्यरचना आपण थोडं आठवली तर एखादी म्हणून दाखवा. हो, आहे खरं. एक शहरात मी आपल्याला सादर करते. अगदी कालचीच झालेली आहे. पंख पसरुनी वाटे मजला, पंख पसरुनी वाटे मजला, नभांगणी विहरावे, असुदे ऋतू हा शिशिर गळतीचा, मी माझे बहरावे. कुणी देखिले पाण्यामध्ये मी का उगा हरावे, मी तर बळ हे नवेच भरुनी पंखातून पसरावे.
कधी उन्हाचे जळते चटके अंगावर झेलावे, कधी जळांचे थंड थेंब हे अमृत झरुनी यावे, कधी थंडीने कुडकुड कुडीही ऊब मनाची घ्यावी, कधी गळतीच्या क्षणात सुद्धा रुजण्या जागा असावी, द्यावी थोडी अशी उभारी मनास कोंबही यावे, नव्या नव्याने रोज एकमी स्वप्न उमलते पहावे, नव्या नव्याने रोज एकमी स्वप्न उमलते पहावे. वा वा, छान, खूपच छान. धन्यवाद सर. मंजुषाजी, साहित्य क्षेत्रामध्ये आपल्याला आतापर्यंत कुठले पुरस्कार मिळालेत आणि कोणकोणत्या नामवंत व्यक्तींनी आपलं हे केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे? पुरस्कार साहित्य क्षेत्रातील सेवेसाठी आहेत, सेवेसाठी आहेत, प्रशासनातील माझ्या उत्तम कार्यासाठी, असे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मला आहेत. राज्यस्तरीय पुरस्कार जवळपास 15 आहेत. लोकमत सखी सम्राज्ञी मी विजेती आहे. सुपरवुमन ईटीव्हीचा किताब मी अंतिम फेरीत गेलेली होते. त्याच्यानंतर मला दैनिक भास्करचा दिव्य मराठीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे मध्ये बरेच आहेत. रामचरित मानस पुरस्कार आहे माझ्या साहित्य सेवेसाठी. प्रशासनासाठी द्वारका प्रतिष्ठानचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सर्जे गुरुजी प्रतिष्ठान नांदेड, राष्ट्रपती पुरस्कार विजेते होते ते, आणि त्यांचा जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मला 2 वर्षांपूर्वी मिळालेला आहे. आणि हे पुरस्कार मिळाले, पण त्याही पेक्षा मोठे पुरस्कार, जसं तुम्ही म्हणाले की व्यक्तींची शाबासकी हा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो. आणि त्याच्यामध्ये व्ही चिपळूणकर जे आता नाहीये, दिवंगत झाले, त्यांनी खूप कौतुक केलेलं आहे वेळोवेळी. माझे गुरुजी होते राजेश्वरराव देशमुख परळीचे, आणि माझं शिक्षण जे झालंय तिथले माझे सगळे गुरुवर्य कायम सदिच्छा देत असतात. चित्रपट श्रेष्ठ क्षेत्रातील, संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती नेहमीच कौतुक करत असतात. आजच अशोक सराफ मामांशी बोलणं झालं, त्यांनीही अभिनंदन केलं. कौशल इनामदारांनी आज अभिनंदन केलं. राजभवनाने सत्कार केलेला आहे बऱ्याच वेळेला. मुख्यमंत्री वेळोवेळीचे, आत्ताचेही मुख्यमंत्री, सगळे मंत्री, उदयजी सामंत साहेब, या सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे आवर्जून. आणि साहित्य क्षेत्रामधील म्हणजे जसं मी म्हणाले तसं वेगवेगळे दिग्गज सगळे आहेतच. सगळ्यांनी म्हणजे प्रवीण दवनेंनी खास अभिनंदन केलं. अशोक काका पत्कींनी अभिनंदन केलेलं आहे. वासुदेवराव चोरघडे जे ज्ञानसाधू म्हणून नागपुरात होते, आता नाही येत ते, पण त्यांनीही माझ्या या सगळ्या पुरस्कारांनी याची, काव्याची, साहित्याची दखल घेतलेली होती. लीनाताई रस्तोगी, डॉक्टर श्रीनिवास वरखेडी कालिदास विद्यापीठाचे कुलगुरू, त्याच्यानंतर संस्कृत भारतीचे आंतरराष्ट्रीय सगळं कार्य सांभाळणारे आणि संस्कृत भारतीची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली ते श्री चमू कृष्णशास्त्री यांनीही अभिनंदन केलेलं आहे. डॉक्टर विश्वास बेंगलोरहून, त्यांनी अभिनंदन केलंय. भारतभरात सगळ्यांनी, म्हणजे तुळजापुरातून प्रसन्न कुमार कोंडो आहेत, ज्यांनाही साहित्याचा खूप वारसा मिळालेला आहे, त्यांनी पण अभिनंदन केलेलं आहे. अरुणाताई ढेरेंनी अभिनंदन केलंय. डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी अभिनंदन केलंय. म्हणजे सगळ्यांची नावं, म्हणजे मी क्षमा मागते खरं तर की मी कुणाचं विसरलं असेल तर, कारण खूप खूप माझी सगळी प्रेमळ मंडळी आहे ज्यांचा मला स्नेह लाभला, आणि मला वाटतं त्यांचे आशीर्वाद लाभणं ही खूप मोठी गोष्ट आहे. वा वा, छान. केवळ संस्कृत आणि मराठी नाही तर हिंदीमध्येही आपण लिखाण करता. हिंदीवरही आपले प्रभुत्व आहे. तुमची जवळपास 25 पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि जवळपास 23 अजून येणार आहेत पुस्तकं तुमची. त्यामध्ये कौटिल्य अर्थशास्त्र हिंदीमध्ये आपण आणत आहात. घर नोकरी सांभाळून कसं काय तुम्हाला जमतं म्हणजे हे सगळं? काय होतं, मी परवाच एका मुलाखतीतही सांगितलं की मुलं, घर, कुटुंब हे सगळं सांभाळताना मागे बरेच वर्ष लिखाणात खंड पडला होता, पण काही वर्षांनी थोडी मुलं मोठी झाल्याच्या नंतर मी पुन्हा माझा लिखाणाचा छंद, आई वडिलांनी पुन्हा प्रेरणा दिली की अगं तुला जी प्रतिभा लाभलीये ती तू कुठेतरी लिहायला सुरुवात कर, त्याचा उपयोग कर. आणि मग मी दिवसभरापेक्षा रात्री उशिरा, ज्या वेळेला मुलं झोपतात, माझी सगळी कौटुंबिक कामं पूर्ण होतात, घर आवरून होतं, म्हणजे सामान्य स्त्रियांसारखंच माझंही काही वेगळं जीवन नाही. अगदी गॅस ओटा पुसून झाला, सगळी भांडी लावून झाली की मी रात्री माझा लिखाणाचा वेळ वापरते.
आणि वा. कविता तर माझी इतकी शहाणी आहे बिचारी, समजूतदार आहे, की मी कार्यालयात म्हणजे घरातून निघून कार्यालयात पोहोचेपर्यंत सुद्धा ती उतरते अगदी. ती विचार झालाय ना तेवढ्या वेळात आपण येऊन जाऊ. वा तर त्या वा. त्याची तर मी सदैव ऋणी आहे की ती बिचारी कोणत्याही क्षणी मला एकटं सोडत नाही. मी अगदी अच्छा. दवाखान्यात गेली असेल कधी मुलांना घेऊन आणि तिथे मला प्रतीक्षा करायची असेल, तिथे 2-3 कविता होऊन जातात. अच्छा. म्हणजे हा जो वेळ आहे तो चांगला वापरला जातो. पण बैठक मारून जेव्हा काही लिखाण करायचं असतं ते मात्र ती रात्री किंवा अगदी पहाटे उठून ते करते आणि दिसा माझी काहीतरी लिहावे या नित्य नेमाने माझा तो वसा सुरू आहे. कविता तर माझी किमान एक असतेच दिवसाला. त्याबरोबर माझं वैचारिक आणि ललित लेखन पण सुरू असतं आणि अनुवाद कार्यही सुरू असतं. अच्छा. ते कौटिल्य अर्थशास्त्र या हिंदी मधल्या पुस्तकाबद्दल थोडं सांगा. कौटिल्य अर्थशास्त्र आता पुनरुत्थान विद्यापीठाचा प्रकल्प सुरू आहे गुजरातच्या, की त्यांनी हो. भारतभरातील नामवंत लेखकांकडून 1000 पुस्तकं लिहून घेत आहेत आणि 1000 पुस्तकांचं प्रकाशन जानेवारीमध्ये येऊ घातलंय. अच्छा. तर या उपक्रमामध्ये माझ्याकडे त्यांनी 4-5 पुस्तकं दिलेली होती. त्यातली मी आता 3 पुस्तकं त्यांना पाठवली आहेत आणि आता हे कौटिल्य अर्थशास्त्र हिंदीमध्ये करते आहे. सूर्याच्या संदर्भातलं एक माझं सूर्य और मानव म्हणून पण दिलं आहे मी. स्मृतींवरची 2 पुस्तकं दिली आहेत. कौटिल्य अर्थशास्त्र हिंदीत करताना सगळ्यात महत्वाचा म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्राचं भारतीय साहित्यातलं फार महत्वाचं स्थान. बरोबर. कारण कौटिल्य अर्थशास्त्र म्हणजे बुद्धीचा कस लागणारी आणि त्यांच्या अनुभवाची अशी पूर्ण शिदोरीत जणू आपल्याला त्या पुस्तकात सापडते. बरोबर. आणि आला ती तसं ते तत्वज्ञान आहे. कितीही वर्ष निघून गेली तरी राजांनी वागावं, राजपत्नींनी कसं वागावं, मंत्र्याची निवड कशी करावी, सगळे अधिकारी कसे नियुक्त केले जावेत, सावध कसं राहावं, आपल्याला कोणी फसवू नये म्हणून काय केलं पाहिजे, म्हणजे मॅनेजमेंट स्किल ज्याला आपण आज म्हणतो MBA ची, ती सगळी या ठिकाणी आपल्याला अतिशय प्रगत स्वरूपात दिसतात. आणि कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये जेवढा सर्वांगीण विचार केलाय माणसाचा व्यावहारिक जीवनाचा, तर हा सगळा विचार आणि त्याचं मानसशास्त्राचा अभ्यास कौटिल्यांचा माणसाच्या खूप चांगला झळकतो. त्यामुळे तो हिंदीत करणं, कारण भारतभरामध्ये ते लोकांना सगळ्यांना सहज उपलब्ध व्हावं म्हणून ते हिंदीत करते. आणि हिंदीवरती प्रभुत्व मला असं वाटतं की संस्कृतचे जे ग्रंथ आहेत ना त्याचं वाचन करताना संस्कृतचे ग्रंथ हिंदी अनुवादित असलेले अधिक वाचायला मिळाले. त्यामुळे माझी हिंदी खूप चांगली झाली. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की संस्कृत भाषा ज्यांना येते ना त्यांना भारतातल्या इतर भाषा ह्या सहज येतात. आणि हिंदी ही संस्कृत प्रभावीच असल्यामुळे मला हिंदी ही चांगली जमते. त्यामुळे हिंदीत शेरो शायरी गझल असं सुद्धा लिखाण चालू असतं. तर मला भाषा, भारतीय ज्या भाषा आहेत ना तो भारताचा खरा तर अभिमान बिंदू आहे. इतक्या भाषा भारतात बोलल्या जातात. त्यामुळे आपण भारतीय भाषांवर प्रेम करावं अशी माझी मूलभूत संकल्पना असल्यामुळे मी या भाषांना आपल्या साहित्यामध्ये आणते, त्या भाषांमधनं साहित्य लिहिते, मला जेवढं जमेल तेवढं, आणि अशीच ही सेवा मी करत राहणार आहे. अच्छा. संस्कृत म्हणजे कठीण असा सर्वसाधारण समज आहे लोकांचा. शालेय अभ्यासक्रमात केवळ गुणांसाठी या विषयाचा अनेक जण विचार करतात. त्या संस्कृत भाषेत चांगली कारकीर्द घडविता येते हे आपण साहित्य अकादमी पुरस्काराने सिद्ध केले आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यावरील प्रकाशवाटा या पुस्तकाचा संस्कृतमध्ये प्रकाश मार्गाः असा अनुवाद आपण केलेला आहे आणि त्यावर साहित्य अकादमी पुरस्काराने मोहर देखील उमटवली गेलेली. तर मराठी साहित्याच्या संस्कृतमधील अनुवादाला पहिल्यांदाच हा सन्मान मिळालेला आहे. त्याबद्दल मी आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आपले मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आपले. या पुस्तकाची आपल्याला कसं काय निवड करावीची वाटली? श्यामच्याईचा अनुवाद माझा तत्पूर्वी झालेलाच होता प्रकाशे, आणि विवेकानंदांची ही पुस्तकं झाली होती. आणि अजूनही माझ्या मनात माझं जीवन कार्य म्हणून संस्कृतची सेवा हे आहेच. तर झालंच की सामान्यतः संस्कृतची पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित होत असतात. पण माझा विचार हा वेगळा होता की प्रादेशिक भाषांमधलं सुद्धा उत्कृष्ट साहित्य संस्कृतात जर गेलं तर लोकांचा जो भीतीचा भाव आहे ना संस्कृत अवघड आहे तो पुसला जाईल असं मला वाटलं. आणि म्हणून मी अनुवाद कार्याकडे वळले. एकदा मी हेमलकशाला प्रकाशदादांना, मंदाताईंना भेटायला गेले होते आणि माझ्या मनात जाता जाता आलं होतं की आपण चरित्र जे आहे ते संस्कृतात करूया, दादांना विचारूया परवानगी.
हो. मी गेले, त्यांच्याबरोबर दिवस घालवला. त्यांच्याकडे त्या दिवशी त्यांच्या परिवारातल्या एका मुलाचा विवाह सोहळा होता. मी लगेच तिथे जाऊन मंगलाष्टक तयार केलं. त्या वाव. विवाह सोहळ्यात ते मंगलाष्टक गायलं. प्रकाश दादांना खूप आनंद झाला. अच्छा. लग्नाचं भोजन झालं आणि मग हम्म. आम्ही गप्पा मारायला बसल्यानंतर मी प्रकाश दादांना विषय काढला, की प्रकाश दादा, तुमचं जे चरित्र आहे ते संस्कृत सारख्या भाषेत जावं असं मला वाटतं. तर मी त्याचा अनुवाद करू का? तुम्ही जर परवानगी दिलीत तर मी करते. बरोबर. त्यांनी अगदी क्षणार्धात परवानगी दिली. फक्त एक प्रश्न विचारला प्रकाशदादांनी, की हम्म. तुम्ही करा, पण संस्कृतमध्ये अनुवाद कुणी वाचेल का? कोण हम्म. वाचणार? तर मी त्या प्रकाशदादांना म्हटलं, प्रकाशदादा, जगामध्ये 400 पेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये संस्कृत अध्ययन, अध्यापन, संशोधन चालतं. हो. आणि भारतामध्ये सुद्धा खूप विद्यापीठ आहेत की जी फक्त संस्कृतसाठी निर्माण झालेली आहेत. हो. भारतात संख्या दिसत नसली तरी सुद्धा संस्कृतचे अभ्यासक पुष्कळ आहेत. आणि आपली ही साहित्यकृती अभिजात भाषेमध्ये जाणं म्हणजे एक इतिहास तयार होणं असं आहे. आणि म्हणून मला त्याची इच्छा आहे की ते संस्कृतात जावं. त्यांनी वा. तर अगदी पहिल्यांदाच मला परवानगी दिली होती. 2 अच्छा. महिन्याच्या कालावधीत हा अनुवादही पूर्ण झाला. हो का? आणि ज्यावेळेला प्रकाशदादांनीच प्रकाशनासाठी सुद्धा मला प्रकाशक सुचवले, की त्यांचे जे प्रकाशक होते मेनका प्रकाशनचे आगाशे सर, आणि त्यांनी खूप आनंदाने हे प्रकाशन केलं. तेही म्हणाले, की मी पहिल्यांदाच असं संस्कृत पुस्तक करतोय, मी मराठी प्रकाशनात आहे. पण म्हटलं हाही वेगळा प्रयोग होईल, तुम्ही जरूर करा. आणि आम्हाला सगळ्यांनाच असा आनंद झालाय, आगाशे असू देत, प्रकाशदादा, मंदाताई असू देत, किंवा अच्छा. मी आणि माझे कुटुंबीय असू देत, आम्हाला सगळ्यांना आनंद झालाय, की अशा प्रकारे 3च वर्षामध्ये या पुस्तकाची दखल साहित्य अकादमीने घेतली. आणि अच्छा. मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषिकांसाठी हा खूप आनंद सोहळा आहे. कारण पहिल्यांदा आपण म्हणालात तसा, पहिल्यांदा मराठीतून संस्कृतात गेलेल्या कलाकृतीचा हा गौरव झाला. अच्छा. मग ते वाचून प्रकाशदादांनी आपल्याला काही प्रतिक्रिया कळवली का? फोन वगैरे आला का त्यांचा? की हा, ते वाचल्या नाही, त्यांना पुस्तक दिलं, त्यांनी त्यांच्या घरात ठेवलं. येणारे जाणारे बघतायत, विचारतायत ताई. ते म्हणाले की मला संस्कृत कळत नाही, पण ते पाहिल्यानंतर खूप छान वाटलं की असं काहीतरी आपल्या प्राचीन भाषेत झालंय वगैरे. आणि वा. जे लोक त्यांच्याकडे जात असत भेटीला ते विचारत असत की हा अनुवाद, अरे वा, मग ते हाताळत असत. त्या निमित्ताने संस्कृतकडे थोडासा लोकांचा कल. आणि आता तर अनिकेतनी फेसबुकवरती अभिनंदनाची पोस्ट टाकली हो होती. हो हो, टाकली. तर ती त्याच्यानंतर खूप लोकांनी म्हणजे अगदी फोन केले, कारण प्रकाशदादांचं काम खूप मोठं आहे. बाबा हो आमटेंचा, हो हो साधारणचा वारसा फार मोठा आहे. आणि आपल्यावरती त्यांचे खरंच अनंत उपकार आहेत सामाजिक कार्याच्या रूपाने. बरोबर. स्वतःचं जीवन अशा प्रकारे समर्पित करणं इतकं सोपं नाहीये. खरंय. आणि पिढ्या 3री 4थी पिढी आता पुन्हा त्यांची त्या कामात आहे. त्यामुळे हो. मला असं वाटतं की प्रकाशदादांच्या कार्याचा हा खरं तर गौरव झाला आहे. मी काय वा. फक्त अनुवाद केला. छान. मंजुषाजी, आता इतकं तुमचा साहित्य प्रवास आहे, इतकं तुम्ही करता, नोकरी करता, बाकी समाजसेवा करतात म्हणा थोडक्यात. तर आता काय करायचं आपल्याला राहून गेलं असं वाटतं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आता? नाही, मला जगप्रवास करायचा आहे. वा. आणि जो त्या सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि या ह्याच्यातून कधी ती गोष्ट थोडीशी शेवटी ठेवलेली आहे. कारण मुलांची शिक्षण माझ्यासाठी महत्वाची आहेत. हो. त्यांची घडवणूक माझ्यासाठी महत्वाची आहे. आणखीन काही वर्ष माझी मुलं त्यांचं शिक्षण पूर्ण करून स्थिर स्थावर होत नाहीत तोपर्यंत मी जगभ्रमंतीला निघणार नाहीये. पण तरी सुद्धा मनामध्ये आहे की जगभ्रमंती करायची. मी इथे बसून सगळ्या विश्वाची कल्पना करते, कवितेत येतं, माझ्या हो. साहित्यात उतरतं. पण मला निसर्गावर प्रेम करता तुम्ही भरभरून. हो. पण हो. मला प्रत्यक्ष एकदा त्या निसर्गाला, सगळीकडे जगातल्या सुंदर स्थळांना भेटी द्यायच्या आहेत. आणि ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहित्यामध्ये इतकं मोठं काम करायचंय मला. हो. सदैव माझं लिखाण चालू राहू देत. मी ईश्वराला तेच मागते की मला शेवटपर्यंत, जसं कलाम म्हणायचे की मी सतत बोलत असताना मला मृत्यू येऊ देत वाटल्यास, तसंच मला सतत लिखाण करण्याची क्षमता माझ्यात शेवटपर्यंत ईश्वराने ठेवावी. आणि मी जी भाषणं, प्रवचनं करते, तसंच काहीतरी करत असताना मला ईश्वराने न्यावं, एवढीच माझी इच्छा आहे. वा खूप खूप मोठं काम करायचंय. वा वा, छान. आता हल्लीच्या पिढीला वाचनाची सवय हळूहळू कमी होत चाललेली आहे. म्हणजे सोशल मीडियामध्ये फेसबुक असेल, हो. व्हॉट्सअप असेल किंवा इतर हो. गोष्टी असतील, तर ते हल्लीची मुलं पुस्तक वाचत नाहीत असा एक समज आहे. म्हणजे तो खरा आहे का खोटा आहे आपण सांगू शकता जास्त अधिकारवाणी तुम्हाला काय वाटतंय? की मुलांना व्यवधानं खूप झाली आहेत आता. हो. कारण एका हातातल्या या छोट्याशा मोबाईलमुळे अनेक गोष्टी त्यांना असं वाटतं की हातात मिळाल्या आहेत. वेगळं हातात पुस्तक घेऊन वाचावं असं कदाचित त्यांना फक्त जाणवत नाहीये. पण बरोबर. मला असं नाही म्हणायचं की आजची तरुण पिढी वाचतच नाही. उलट हो. साहित्य संमेलनांमध्ये
कितीतरी मुलं सहभागी होताना आपण पाहतो, युवा वर्ग हो. त्यांचे वेगवेगळे सत्र आपण चालवताना पाहतो. आणि इतकंच नाही तर जसे युवा संगीतकार आहेत, युवा गीतकार आहेत, हे साहित्याचीच सेवा करतायत एका हो. अर्थाने. हो. आपण आता पाहिलं असेल तर सगळे हे जे संगीतकार, गीतकार आहेत ते सगळे तरुण आहेत. हो. म्हणजे आणि त्यांच्या यांना दखल घेतली जाते आहे त्यांच्या साहित्याची. आणि फेसबुकवरती जरी लिहिणारे असले तरी साहित्यिकच आहेत ते माझ्या हो, मते. हो. तर ही जी युवा पिढी आहे ती कधी कधी फेसबुकवर लिहिती होते, आपली मतं मांडतात ही मुलं. आणि मला त्यांचं कौतुक वाटतंय. फक्त थोडंसं या सगळ्यांनी असा विचार करावा की आपण लिहितोय त्याचं पुस्तकही यावं आणि त्यांनी सुद्धा इतरांची पुस्तकं वाचावीत. कारण पुस्तक प्रत्यक्ष वाचण्यातली जी मजा असते ना, पुस्तक हो. हाताळताना त्याचा गंध येतो. नवीन ज्यावेळेला आपण ते घेतो त्यावेळेला त्याचा जो गंध पुंगत असतो आपण पानांचा, त्या ओळीवरनं नजर फिरताना आणि दोन ओळींच्या मधनं म्हणतात ना बिटवीन द लाईन्स, Yes. ओळींच्या मध्ये आपण क्षणभर थांबत असतो, विचार करत असतो. ही प्रक्रिया पुस्तक हातात असताना खूप चांगली घडते. प्रवासामध्ये वगैरे म्हणजे याच्याने डोळ्याला त्रास होतो. मोबाईलवरती आपण जेवढं वाचन हो, करतो हो, त्या हो, हो. डोळ्यांना त्रास होतो. पण आपण प्रत्यक्ष जर नव्या पिढीने पुस्तकं वाचायचा छंद थोडासा जाणीवपूर्वक जडवला, वाचतातच मुलं, पण अजून थोडंसं त्यांनी जर वाचन केलं तर मला असं वाटतं की ही नवी पिढी सुद्धा उत्क्रांती घडवेल साहित्यामध्ये. आणि महाराष्ट्र हा साहित्याच्या बाबतीत नक्कीच अग्रेसर आहे. आजकाल बऱ्याचशा पालकांचा असं हे आग्रह असतो की आपल्या मुलाने फक्त डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. परंतु पालकांचा ओढा ह्या डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्राकडे जास्त आहे. यापेक्षा भाषा अभ्यास ह्याच्यामध्ये कारकीर्द करण्याची संधी आहे. आपण आग्रह धरतात त्या संदर्भामध्ये. तर यासाठी या हल्लीच्या पिढीने ह्याच्यामध्ये यावं यासाठी आपण काय सांगणार, संदेश देणार आहेत हल्लीच्या पिढीला? अगदी. कारण युवा पिढीला हे बघा कसं असतं की मानवी जीवनाचे वेगवेगळे अंग आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काही विद्वानांची, गुणीजनांची आवश्यकता असते. सगळेच डॉक्टर झाले तर इतर क्षेत्रांकडे वळणार कोण? आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर किंवा इंजिनियर घडवण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी साहित्यिकांची गरज असते. जसं स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा आपण पाहिलं की आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, अशा 2 ओळी म्हटल्याबरोबर अंगामध्ये जे चैतन्य यायचं किंवा जयोस्तुते सावरकरांचं आपल्याला माहितीये की ते आजही आपल्या चैतन्य भारून टाकतं ते अगदी ते शब्द, एवढं सामर्थ्य आहे शब्दांमध्ये. त्यामुळे भाषा ही माणसाला मिळालेली सगळ्यात महत्वाची देणगी आहे असं माझं मत आहे. कारण माणसाला देवाने 2 विशेष देणग्या दिल्या आहेत. एक म्हणजे हास्य. कुठलाही प्राणी जगातला हसू शकत नाही, आपणच हसत असतो किंवा त्या हास्याचा खूप चांगला चेहऱ्याला आपल्या एक अलंकार आहे. आणि दुसरं म्हणजे बुद्धिमत्ता आणि भाषा. कारण प्राण्यांनाही बुद्धिमत्ता आहे, नाही असं नाही, प्राणीही बुद्धिमान असतात, पण त्यांच्याकडे भाषा आपल्यासारखी प्रकट होणारी नाहीये, त्यांची वेगळी भाषा आहे. तर या भाषेची जी देणगी आपल्याला मिळाली आहे, मला असं वाटतं की भाषेमधून जसं गणेश देवींचं कार्य आपल्याला माहितीये भाषेमधनं, तसं आपण भाषेमधून जर काम केलं तर व्यक्ती अनेक पिढ्यांसाठी हे काम करून जाऊ शकतात. डॉक्टर काय आहे की डॉक्टर इंजिनियर कोणी कमी नाहीयेत, सगळ्यांच्याच बद्दल अत्यंत आदर आहे. पण एखादा वैद्य गेला समजा या जगातून निघून तर लोक एक 10-20 वर्ष आठवण काढतील की हो ठीक आहे चांगले डॉक्टर होते, पण मागे ते काम ते सोडू शकत नाही. ते जिवंत आहेत तोपर्यंत पेशंट बरोबर ते काम करू शकतात, रुग्णांची सेवा करू शकतात. पण एक साहित्य किंवा भाषा हे क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काम केल्याच्या नंतर शेकडो वर्ष सुद्धा तुमचं काम तुमच्या रूपाने जिवंत राहतं. आणि म्हणून मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा थोडी भूमिका बदलली पाहिजे. नेहमीच डॉक्टर, इंजिनियर आणि त्या घिश्या पिट्या अशा एका ठरलेल्या साखळीबद्ध अशाच करिअर क्षेत्राकडे मुलांना न पाठवता मुलांच्या सुप्त गुणांना ओळखून जर त्यांच्यामध्ये भाषा म्हणजे सगळ्या प्रकारचे करिअर आहेत, शेकडो करिअर आहेत भाषेमधनं. वृत्तपत्रकारितेत आहात, भाषा चांगली असेल तर तुम्ही याच्यात काम करू शकता. त्यामुळे भाषा उत्तम असेल तर तुम्ही प्रसार माध्यम असतील, लेखन साहित्य असेल, शासनातली वेगवेगळी पदं आहेत भाषेच्या संदर्भातली, तिथल्या अधिकारवाणींनी काम करू शकतात ती मुलं. एमपीएससी, युपीएससी सारख्या परीक्षांमध्ये भाषा विषय घेऊन खूप मोलाचं काम ही मुलं करू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की भाषा हे क्षेत्र फक्त लिखाण, वाचन, भाषण यापुरतं मर्यादित नाहीये, तर खूप खूप क्षेत्र अशी आव्हानात्मक आणि सुंदर आहेत की ज्याच्यामुळे ही मुलं त्यांचं वेगळं आणि देखणं करिअर करू शकतात. वा, खरं म्हणजे मंजुषाजी
आपला साहित्य प्रवास संपू नये असंच आम्हाला वाटतं, परंतु कालमर्यादा असल्यामुळे आम्ही आता शेवटाकडे जात आहोत. आणि पुन्हा एकदा मी विनंती आपल्याला करेन की जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस आमच्या प्रेक्षकासाठी आपण जरूर राहिलेल्या गोष्टी आपण शेअर कराव्यात. नक्की नक्की. हा, माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि करायला आपण विसरू नका. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी सुधाकर जोशी, सुदर्शन कंजे यांनी आम्हाला सहकार्य केले. धन्यवाद. धन्यवाद.